पोरं माझी अवघडून गेलेत. सुमन, अगं तू पाठराखी नाहीस ना, मग हो की पुढं. नाही, मी नाही पाठराखीन. मग कोण आहे? यास्मिन. यास्मिन? यास्मिन होय. अरे देवा, आता हिला काय जमायचं? जमल की, नाही तर सावरून घ्यायला तुम्ही आहेच की. शीतल संग राहून राहून तू बी बोलायला शिकलीस की. चला आता गप्पा मारत बसू नका, आधीच वरातीमुळे उशीर झालाय. जिजी, आम्ही निघतो. अगं थांबा की, पोरांना आत तर घेऊया, मग जावा. बर. दार अडवायला बोलवा कुणाला तरी, मी तयारी केली सगळी. समाधान, अरे जेडी कुठं आहे आणि कधी यायची? अक्षदाला पण नाही, वरातीला पण नाही, कधी येणार आहे? अरे बघा की जरा कुठवर आली ती. अगं तिला फोन करतोय पण ती फोनच उचल ना. अरे पण येतो पण सांगितलं होतं तिनं, अजून कशी काय नाही आली? काय माहित काय झालंय, आता ती आल्यावरच कळेल. अरे हो, पण आता दार कोण अडवणार? जीजी, कुणाला तरी उभं करा की. अरे वा, तू अडवणार वे दार? मग मी अडवणार दार. बरी आलीस. शीतल, ननंद बघितलीस का? होय. ननंदबाई, दार अडवताना काय म्हणायचं माहिती आहे ना? आता सानू, मी सांगते तसं कर. दारात आडवी उभी राहा. शीतल, विचार की, ननंदबाई दार का अडवलंय? ननंदबाई, का दार अडवताय? सानू, पोरगी झाली तर माझ्या पोराला दिशील का म्हणून विचार. आणि हो म्हणल्याशिवाय आत सुट नकोस. पोरगी झाली तर माझ्या पोराला देशील का? हत्ती घोडं दिन, पण पोर नाही द्यायची. असं मम्मी नसतात सोडत. अगं असं काय करते सानू? अगं नव्या नवरीला आत्री होती की. माझ्या पोराला पोरगी देत नाही, मी हिला घरात घेत नाही. बरं ननंदबाई, पोरगी होईल माझ्या घरी तर दिन तुमच्या दारी. हा आता तिला नाव घ्यायला सांग. हा, आता नाव घे. मला नाव घ्यायला सांगताय? तुम्हाला येतो का उखाणा घ्यायला? येतो. वय, कसा घ्यायचा हो? शिकवा बघू आम्हाला. खान खान खुदाई मन माती, उभायला भीती चित्तरले खांब. दशरथच्या घरी जनावेरा राम गेले 15 रुपयाला 15. 15ची साडी मोठी घडी, कमरेला कल्ल्या उघडले दारासमोर भिंतीवर कपाट. कपाट शेजारी हंडा, हंड्यावर परात, परातीत भात, पथावर तूप, तुपासारखं
माझर तो कसं कामचा जोडा पंगा नदीला पडला येडा पंगा नदीचे नाना परी हवलदार म्हणतोय नाव घे ग परी नाव काय सुखाचं ते तर हळदी कुंकाच्या बदल्या होड्या वसलेला पाठ पाटाला फिट्या दाट राजेंद्र होजी बसल्या पूजेला मी समायला होते 300 झाड ओ हवलदार बोलवा की माझ्या धनीला हसू नको आता तू घे हा काश्मीर पासून कन्याकुमारी पतूर वाहतो देशभक्तीचा वारा काश्मीर पासून कन्याकुमारी पतूर वाहतो देशभक्तीचा वारा जगभरात गुंजो फक्त जय हिंदचा नारा भारत मातेच्या रक्षणाची घेतली फौजी नाण अजिंक्यरावांच्या कर्तृत्वानं वाढल देशाची शान वा 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 अजिंक्य आता तुझं होऊ दे बर शीतल ते असं नाही हुकाण्यात होऊ दे बाबा अहो पण नाही येत मला उकाना अरे घे की हुकाण्यात घे राजे घे की एखादा उकाना हे आजा अरे घे की अहो घ्या की घ्या की घ्या की अहो घ्या की घ्या अरे घे की बर भाजीत भाजी मेथीची ए नाही नाही ही भाजीचं लय जुनं झालंय बरं का दुसरा एखादा चांगला घे पण मला माहित नाही एवढंच माहिती नाही उकाना घेतल्याशिवाय तुला आज सोडणारच नाही बाबा पण राहुल्या टेन्शन नॉट बघ चांदीच्या बैलगाडीला सोन्याच्या पट्ट्या शीतलचं नाव घेतो रावल्याचा पट्ट्या राहू दे घेतो माझं मी जा काहीतरी घेते ऐका रायगडी मंदिरी वसे माझा राया रायगडी मंदिरी वसे माझा राया भारत मातेस अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वराने जोडली माझी आणि शीतलची जोडी जगदीश्वराने जोडली माझी आणि शीतलची जोडी प्रथम वंदितो मी तुम्हा शिव छत्रपती आणि रे जाग आता माप तेवढं भरून आण जा चाल चल चला पुष्पा अगं चल की पोरांना तो वाळून घेऊया शीतल माप ओलांडताना धान्य घरभर पसरलं पाहिजे बर का शीतल माप फाळूच ओलांड नाहीतर लातानं उडावलंस तर सासूला लागायचं अरे चला किती उशीर लावाल चला शीतल आता हे माप ओलांड आणि लक्ष्मीच्या पावलानं घरात ये
जेडे काय हो काय झालं? काय झालं विचारा तुमच्या पुरीला. जेडे काय झालं ग? काय हो पाहुणं, काय झालं? पाहुणं कोण पाहुणं? मी काय तुमचा जावई बिवय नाही. अहो असं का बोलताय? काय चुकलंय का पोरीकडनं? पुरीकडनं काय नाही चुकलं, चुकलं माझं तुमच्या पुरी संग लग्न करून. अहो पण काय झालंय काय? ए तू मध्ये बोलू नको हा? आओ मी पाया पडते तुमच्या, त्यांना काय बोलू नका. काय बोलू नका? पहिल्याच दिवशीपासून मला संशय आला होता. कसला संशय? असा भोळेपणाचा आव्हान नको, तुमचं सगळं कळलंय मला. अहो हे बघा, काय झालंय ते नीट सांगा. तुमच्या बाচ্চাचं आणि तुमच्या पुरीचं लपडं चालू आहे. काय हो अजिंक्य, खरंय काही? अगं मम्मी आम्ही नव्हतो बोलत. जेडे तू गप्प बस, मला ह्यांच्याकडनं ऐकायचंय. अहो नाही मामी. खोटं बोलतोय हा, घे शपथ आणि सांग. अहो काय बी काय बोलताय? खरं तेच बोलतोय. हिच्याशी लग्न करायचं होतं म्हणून हिला नाकारली. पण नाकारून सुद्धा हिच्यासोबत संबंध काय तोडले नाहीत. ओ काय तोंडाला ते बडबडू नका. हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. माझा गैरसमज झाला होता, आता सगळं क्लिअर आहे. हे बघा पाहुणं, आपण आत बसून बोलूयात का? का आत का? इथं का नको? नाही, आपण आत बसून बोलूयात की. लोकांसमोर बोलायला लाज वाटते काय? का सगळ्यांना कळेल याची भीती वाटते? जी काय बोलायचं ते इथंच बोलायचं. पळू त्या गावाला बी. अहो काय झालंय आम्हाला सांगा तरी निदान. सांगतो की सगळं सांगतो. आधी विचारा तुमच्या बाচ্চাला की ह्याचं आणि तुमच्या नातीचं प्रेम प्रकरण चालू आहे का नाही. अहो काय बोलतोय कळतं का तुम्हाला? अहो सांगतो ना तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. आजा तू जरा थांब. संजय काय झालंय ते नीट सांगाल का? हिने मला फसवलंय. आओ जरा ऐका की माझं. एक शब्द बोलू नकोस. तुमचा सगळ्यांचा लग्नाला विरोध होता, पण हिने लग्न करायचं ठरवलं. तेव्हाच मला काहीतरी गडबड वाटत होती, पण हिच्यावर विश्वास ठेवून मी लग्न केलं आणि हिने माझा विश्वासघात केला. आता हिचं आणि तुमच्या बाচ্চাचं अजून लपडं सुरू आहे. रोज रात्री एकमेकाला फोनवर बोलतात. पाहुणं असं कसं करेल हो? याचं लग्न ठरलं होतं, सगळं याच्या मनासारखं होत होतं. शीतल अगं तूच सांग ना, आमच्या तसं काय नाही. ते असं असतं तर ह्यांनी लग्न का केलं असतं तुझ्याशी? ह्याने असं केलं कारण ह्याला तुझ्याशी लग्न करायचं नव्हतं आणि दुसऱ्या कुणाकडे तुला पाठवायची बी नव्हती. ओ काय तोंडाला ते बडबडू नका. गब्बस,
तुझाच विरोध होता लग्नाला, कारण तुला ह्या पुरी बरोबर लग्न करायचं होतं आणि हिच्यासोबत टाइमपास. आजा थांब मागो. अरे मामा काय वाटतं ते बोलतोय. तू शांत हो. आजा तू शांत हो, आम्ही बोलतोय ना. थांब जरा. पाहुणं, अहो तुमचं काहीतरी गैरसमज झाला असेल. आमची दोन्ही पण पोर तशी नाहीत हो. मी हात जोडते तुम्हाला. आजी, तुम्ही काय हात जोडू नका. तुम्ही तरी सरळ असला ना, पण तुमची नातवंड तशी नाहीत. माझं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली होती. अहो पण यांचं लपडं असलं असतं तर हिने तुमच्या संग कशाला लगीन केलं असतं? ती हिथंच थांबली असती ना. कारण ह्याला हिच्यासोबत लग्न करायचं होतं, म्हणून हिने ठरवलं असेल ह्यांच्या आयुष्यातनं निघून जायचं. आणि ही नको त्या अवदसा माझ्या गळ्यात पडली. ह्यांचा प्लॅनच होता की आपल्याला तर लग्न करता येत नाही, म्हणून एखादा असं पोरग बघायचं ज्याला सहज उल्लू बनवता येईल आणि मग रोज फोनवर गुलुगुलू बोलता येईल. तुम्हाला कोणी सांगितलं ही दोघं जण रोज रात्री फोनवर बोलत होते म्हणून? मी ऐकलंय. काय वा अजिंक्य, खरंय काही? अगं मम्मी आम्ही नव्हतो बोलत. जेडे तू गप्प बस, मला ह्यांच्याकडनं ऐकायचंय. अहो नाही मामी. खोटं बोलतोय हा. घे शपथ आणि सांग. म्हणजे मी एकदाच फोन केला होता जेडी कशी आहेस म्हणून. पण परत आमचं बोलणंच नाही झालं. घ्या विचारा, अजून विचारा. अहो काय म्हणते ती? अहो मामी खरंच नाही बोललो तिच्याशी. जेडे मग तू कुणा संग बोलत होतीस? अगं कोणाशीच नाही. यांचा काहीतरी गैरसमज झालाय. मी शपथ घेऊन सांगते, आमच्यात असं काय नाही. अजिंक्य आणि मी फक्त फ्रेंड आहे. फ्रेंड का अजून काय? मी काय बोळ्यान दूध पितो काय? मला काय कळत नाही. पप्पा पप्पा सांगा की तुम्ही काय तर. मम्मी अगं बोल की त्यांना. जे तू बोल की. अहो आजा जर फोनवर बोलत असता तर तसं त्यांनी आम्हाला सांगितलं असतं. काय सांगितलं असतं की मी तुमच्या नाती संग बोलतोय, आमचं लपडं चालू आहे म्हणून? अहो खरंच सांगते मी, तसं काय नाही आमच्यात. तुम्ही उगाच वेगळा अर्थ काढताय. त्यांचं लग्न झालंय शीतल संग. शीतल माझी चांगली मैत्रीण आहे. तुम्ही विचारा हवं तर तिला. अजिंक्य मी फक्त फ्रेंड आहे. मैत्री अशी असते होय मैत्री? हे बघा, आमचा आमच्या पोरांवर विश्वास आहे. अहो तसं काही नसणार आहे, आणि तसं काही असतं तर आम्ही त्यांचंच नसतं का लग्न लावून दिलं. मला वाटलंच तुम्ही असं बोलणार, म्हणून मी सोबत येताना पुरावा घेऊन आलोय. पुरावा? बघा 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 ही. बघा